नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ताजी बातमी समोर आलेली आहे. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. कांदा दरासाठी खणखणले फोन. मंत्री लोकप्रतिनिधी जेरीस. कांदा उत्पादक संघटनेच्या फोन करो आंदोलनात प्रतिसाद. कांद्याच्या दरात मोठी घसरण होऊन गेल्या 4 महिन्यांपासून अपेक्षित दराची प्रतीक्षा आहे. तर अशा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कांद्याच्या दरवाढीसाठी सरकारमधील मंत्री, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, खासदार, आमदार यांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने शुक्रवारपासून तारीख 12 पुढील 7 दिवस फोन करो आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातील हजारो कांदा उत्पादक त्यांच्या मतदारसंघातील आमदार, खासदार यांसह भेट मंत्र्यांना फोन लावून कांद्याचा प्रश्न मांडून जाब देखील विचारत आहेत. सतत खणखणणाऱ्या फोनमुळे मंत्री व लोकप्रतिनिधींना जेरीस आणले आहे. शेतकऱ्यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री व लोकप्रतिनिधींचे मोबाईल नंबर समाज माध्यमांवर पाठवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सकाळपासूनच फोन लावून कांदा प्रश्न मांडण्यासह दराच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींना जाब विचारला. पहिल्याच दिवशी राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला. सध्या मिळणाऱ्या दरामुळे कांदा उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे आंदोलनाने जोर धरला. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यात अनेक शेतकरी यात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, मंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण बिडे, विखे पाटील, संजय शिरसाट, खासदार संदीपान भुगरे, डॉक्टर शोभा बच्छाव, निलेश लंके, राजाभाऊ वांजे, भास्कर भगरे, ओमराजे निंबाळकर, आमदार मोनिका राजळे, राघवेंद्र बदाने, गोपीचंद पाडळकर, दिलीप बनकर, नितीन पवार, डॉक्टर राहुल आहेर यांना फोन करून भाववाढ होण्यासाठी काय पाठपुरावा करणार अशी विचारणा केल्याचे शेतकऱ्यांनी कळविले. खणखणाटाच्या धास्तीने काहींचे फोन स्विच ऑफ. काही ठिकाणी लोकप्रतिनिधींनी फोन बंद ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वयंसहाय्यकांचे फोन लावले. सांगा आता आमदार, खासदार कुठे लपले असा सवाल करत खडसावले. तर काही मंत्र्यांचे स्वयंसहाय्यक दुसऱ्या सहाय्यकाला फोन देत बोलणे टाळत आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी कांद्याची सद्यपरिस्थिती मांडत भाववाढीसाठी नेमके काय प्रयत्न करणार असा सवाल फोन करून विचारला. याच पद्धतीने पुढील 7 दिवस हे आंदोलन सुरू राहणार आहे. भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा. तर मित्रांनो, हे झाले चालू घडीची सर्व मोठी अपडेट. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.